बिल्डिंग नंबर 18 सहयोग सोसायटी टिळकनगर या ठिकाणी 2002 मध्ये फ्लॅट घेतला आणि तेव्हापासून जो प्रवास सुरू झालाय, खडतर प्रवास आमचा, ज्याच्यामध्ये आम्हाला कशामध्येही सोसायटी आम्हाला रिडेव्हलपमध्ये पण इन्क्लूड करत नाहीये. आणि आम्ही जेव्हा फ्लॅट घेतला तेव्हा सोसायटीला मात्र 120 फूट तेव्हा मिळाले होते. त्याचा त्यांनी बरोबर उपभोग घेतला. आणि आता आम्हाला फ्लॅट द्यायच्या वेळेस मात्र ते सरळ सरळ आम्ही यामध्ये नाही आहे म्हणून सरळ सांगून मोकळे होतो. त्यामुळे आम्हाला आमचा फ्लॅट मिळावा, आमचं घर मिळावं हीच आमची इच्छा आहे. म्हाडामधून म्हणा, जॉईंट रजिस्ट्रार म्हणा, हायकोर्ट म्हणा, सगळीकडून आम्हाला जरी ऑर्डर्स मिळाल्या तरी सोसायटी आम्हाला कुठेही स्टँड होऊ करूच देत नाहीये, उभं राहू देत नाही. त्याबद्दल सगळ्यांना हे निवेदन आहे आमचं. सविता ईश्वर शिंदे बोलते. 18 नंबर सहयोग बिल्डिंगमध्ये आम्ही रूम परचेस केले 2002 मध्ये, पण अजूनपर्यंत आम्हाला काही रूम हा देत नाही. बोलतो तुम्हाला ओळखत नाही. आमचं सर्व काय रजिस्ट्रेशन आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, सर्व काय आहे, सगळीकडून आम्हाला ऑर्डर मिळाली आहे. गव्हर्नमेंट सगळे आम्हाला ऑर्डर दिले, पण हा बिल्डर आम्हाला द्यायला तयार नाही. आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे आणि तो आम्हाला देत नाही, ओळखत नाही. बोलतो आम्हाला आमच्या घरासाठी आम्ही धडपडतो, आम्हाला आमचं घर मिळालं पाहिजेच, हीच आमची इच्छा आहे. मैं 2007 में ये लोकेशन देख के ये बुक किया गया है सहयोग सोसाइटी बिल्डिंग नंबर 18 में। और उस टाइम पे बिल्डर अच्छा था, हमारा कोऑपरेट करके हम लोग को रूम भी दिया है, सब कुछ हो गया। उसके बाद वो उसका एक्सपायर हो गया। उसके बाद ये सोसाइटी वाला हम लोग को कदर नहीं किया, अभी तक वैसे ही चल रहा है। भी आगे भी जल्दी से जल्दी होने के लिए, कृपा करने के लिए, आप लोग हेल्प करने के लिए हम लोग अभी तैयार हो गए। अभी इधर अगर हेल्पिंग नेचर तो वो लोग का तो है ही नहीं है। अगर आगे देखेंगे क्या होने वाला है, अगर आप लोग का सहयोग देगा तो हम लोग का फ्लैट हम लोग को मिल जाएगा। थैंक यू। 2002 साधारण म्हणजे 2002च्या सुमारास इकडे सहयोग सोसायटीमध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यानंतर आजपर्यंत आम्हाला या फ्लॅटचं सजेशन मिळालं नाही. सुरुवातीला वाढीव बांधकामामध्ये आमचे मोठे बिल्डर होते, ते एक्सपायर झाले. तसेच सोसायटी आणि त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे बिल्डिंगचं काम रखडलं. फायनल स्टेजला आम्हाला पोझिशन पण मिळालं होतं. पोझिशन मिळाल्यानंतर आम्ही आमची अंतर्गत कामं केली होती. आमचे सर्व हाऊसहोल्ड फर्निचर, बाकी सर्व सामान आणून ठेवलं होतं. रूमला लॉक करून ठेवलं होतं. बिल्डरतर्फे आम्हाला परमिशन लेटर देखील मिळालं. पण सोसायटी आणि नवीन बिल्डर परत वास्तू डेव्हलपर यांनी नवीन ॲग्रीमेंट केला. आमचा पूर्वीचा ॲग्रीमेंट अस्तित्वात असताना देखील पूर्वीच्या बिल्डरची थोडा पॅटर्ननी अस्तित्वात असताना देखील यांनी पूर्वीच्या ॲग्रीमेंट केलेलं आहे. आणि आम्हाला कोणालाही जुन्या बिल्डर्सना विश्वासात घेतलं नाही. सुरुवातीला आम्ही फ्लॅट बुकिंग करताना सोसायटीची NOC घेतली होती. सोसायटीचं सेक्रेटरींची आमच्याकडे NOC आहे फ्लॅट बुक करताना. एवढे सगळे आमचे लिगल डॉक्युमेंट असून, लिगल कायदेशीर आमचं ॲग्रीमेंट असून देखील आम्हाला नवीन बिल्डर काही विचारात घेत नाही आहे. आणि सोसायटी आणि बिल्डर संगनमताने आमचे हक्क डावलून नवीन लोकांना परचेसर्सना इन्व्हाइट करून आमचे स्वतःचे घर दुसऱ्यांना देऊन आमचे बेनिफिट्स स्वतः घेण्यासाठी उत्सुक आहे. तरी सर्व अथॉरिटीजनी आम्हाला परमिशन दिली नाही. आमच्याकडे म्हाडाची NOC आहे, मेंबरशिपसाठीची NOC आहे. म्हाडानंतर सोसायटीने जॉईंट रजिस्टर मलूक हाऊसमध्ये अपील केलं होतं. तिथून देखील आम्हाला आमचे सर्व डॉक्युमेंट्स बघितले, आमची कोर्ट ऑर्डर बघितली मेंबरशिपची. पाहिल्यानंतर आम्हाला तिथून देखील मेंबरशिपसाठी NOC मिळाली. पण सध्या त्यांनी पुन्हा आता मल्होत्रा हाऊसमध्ये नंतर पुन्हा मिनिस्ट्रीकडे बिल्डरनी कॉन्टॅक्ट करून मोठे त्यांचे वजन वगैरे वापरून फ्लॅट मिळण्यासाठी रोखून दिलेले आहे सर्व परमिशन्स. तरी आम्हाला आता सध्या घराची नितांत गरज आहे. सर्वजण आमचे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोक आहेत. सर्वांचे भरपूर हाल होतो. काय काय लोक तर वसई विरारला वगैरे राहणारे लोक आहेत, त्यांना येऊन जाऊन भरपूर त्रास होतो. हे एकच घर होते, पण आता मी राहायला घर नाही म्हणून मी विरारला राहते. एवढं भाडं भरायचं मला हैसियत नाही. बिल्डर आणि सोसायटी याकडे काय लक्ष देतील तर बरं होईल. एकत्रमधून काहीतरी सोल्युशन काढलं तर बरं होईल. पण तसं बिल्डर आणि सोसायटी काही त्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. बिलकुल ते आम्हाला विचारत घेत नाही. फोटो काढ.
वो फिर ऊपर का जो आना चाहिए। अठारह साल पहले यहाँ पर फ्लैट बुक किया था। 18 साल पहले इसका रजिस्ट्रेशन भी हो गया था फ्लैट का, और स्टैम्प ड्यूटी भी भरा गवर्नमेंट को, बट आज तक ये फ्लैट हमको नहीं मिला है। हम आज भी भाड़े पे रहते हैं बाहर। तो it has to be something to be done by the government. We appeal to people to help us to get this flat as soon as possible. Thank you. Our agreements, in our agreement, the secretary of the society has witnessed. So, witnessed the execution of our agreements. He has witnessed Tilaknagar Society Confirming Party. They have witnessed the payment which is made to the developer in respect of our flats. So, our agreements are entered with the knowledge and consent of the society. Even though the society is not recognized us and deny us to give us membership, and they entered another development agreement with Bharat Vastu Enterprises. He also not ready to accommodate us in the redevelopment. We were in possession of our flats since 2003. We have put our locks, we kept our household articles, furniture, everything's there. But they have demolished their flats without informing us, without obtaining our